दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचा नवा सीसीटीव्ही समोर आला। बारामतीच्या गोजुबाबी विमानतळावर 28 जानेवारी रोजी झालेल्या भीषण अपघाताचा हा व्हिडिओ आहे। कोसळल्यानंतर पुढच्या क्षणात विमानाचा स्फोट झाला। या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचा मृत्यू झाला होता। या अपघाताचा तपास नागरी उड्डाण मंत्रालयाच्या एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडे सोपवण्यात आला आहे। तर 7:02 तिथं जो क्रू असतो म्हणजे पायलट अटेंडंट हे सगळे तिथं 7:02 तिथं पोहोचले। कॅप्टनली चेक केलं, बारामती एअरपोर्टला तिथं फोन केला असेल, माहिती घेतली असेल, एटीसीशी बोलणं झालं असेल, बाबा तिथं विजिबिलिटी आहे का असा प्रश्न तिथं केल्यानंतर तिथं ऑल ओके 7:10 सांगण्यात आलं। 7:17 दीपक जाधव विदीप जाधव जे त्यांचे पीएसओ होते दादांचे, हे तिथं पोहोचले होते। 7:50 दादा विमानतळाकडे पोहोचले। 7:56 विमान मुंबई विमानतळ रडारच्या संपर्कात आलं की मुंबईच्या एटीसीला सांगितलं आता आम्ही टेक ऑफ करायला तयार आहे। 8:10 आणि 51 सेकंदला हे टेक ऑफ झालं। तुम्ही म्हणताल या बाजूला काय आहे याची माहिती थोड्या वेळानंतर मी आपल्या सर्वांना देतो। त्या सर्व नेत्यांना जी कुठली सत्ता आज आपली आहे या राज्यामध्ये ती मेंटेन करण्यासाठी ती सत्ता तशीच राहावी यासाठी त्या पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांना कदाचित ती गोष्ट थोडीशी जास्त महत्त्वाची वाटली असावी आणि हीच गोष्ट करत असताना कुठेतरी मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्याच विषयाकडे त्यांचं लक्ष गेल्यामुळे कदाचित काकींची इच्छा नसताना सुद्धा शपथविधीला सुद्धा काही प्रमाणात घाई ही त्यांच्याकडनं तिथं झाली। सगळ्यांच्या प्रायोरिटी आणि महत्त्वाच्या गोष्टी वेगळ्या असतात। आम्ही आज दुःखात आहोत। आम्हाला माहिती पाहिजे की काका आमचे दादा हा जो ॲक्सिडेंट झाला तो कशामुळे झाला ही आमची प्रायोरिटी आहे, हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि हीच गोष्ट काकींसाठी सुद्धा महत्त्वाची आहे, पार्थ आणि जयला पण महत्त्वाची आहे। पण ह्या नेत्यांना काय महत्त्वाचं आहे हे मी सांगण्या नजीकच्या काळामध्ये म्हणजे हे जे काय आहे आता हे जे काय झालं ते झालं। ही गोष्ट कदाचित दादांच्या मनामध्ये असावी की कधीही काही होऊ शकतं। त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दादा प्लास्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते। का आले होते, कशामुळे आले होते, ह्याच्यात काय करू शकता येत नाही। म्हणून तुमचे नजीकच्या काळामधले काही महिन्यातले जर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघितले, मागे सिक्युरिटीचा अधिकारी असतो उभा, तो सुद्धा त्यांचा विश्वासू, त्याच्या हातामध्ये काचेची बाटली असते आणि ती काचेची बाटली अशीच नसते, ती बऱ्याच वेळा चेक केलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये ती बाटली असायची। मग दादा प्लॅस्टिक बाटलीवरनं दादा या बाटलीवर का आले असाही प्रश्न पडतो। जेव्हा माझ्या एका मित्राली हेलिकॉप्टर घेतलं होतं, मी दादांना सांगत होतो दादा माझ्या मित्राला एक हेलिकॉप्टर घेतलंय, म्हणलं चांगला आहे, तो तुझा विश्वासू आहे का, म्हणलं हो। आता याच्यामध्ये व्हीएसआरची एक सवय जी आम्हाला कळली आणि हे जोपर्यंत सीसीटीव्ही आपण बघणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही। तर हे लोक काय करायचे नाही तर करतात, तर हे कॅन असतात विमानाचे, जसं दादा ज्या विमानामध्ये बसलेले, मागे मी म्हणलो तो बॅग ठेवायची जागा, दादा खूप जास्त लांब जाणार नव्हते, त्यामुळे ह्यांना एक सवय त्यांच्याच एका अधिकाऱ्याने आणि पायलटने मला सांगितलंय, आम्ही कॅन एक्स्ट्रा इल्लीगल आहे, डीसीसीए अलाव करत नाही, आम्ही एक्स्ट्रा कॅन 50-50 लिटरचे हे 8 ठेवत असायचो। म्हणजे जिथं कुठं लँड होईल तिथं एखादा छोटासा टँकर आणून पैसे देण्यापेक्षा तेच जर आम्ही पेट्रोल ओतलं तर आम्ही सेफ राहू शकतो, असं एका माझी पायलटनी ज्यांनी व्हीएसआर मध्ये काम केलं असं आम्हाला तिथं सांगितलंय। त्यामुळे जिथं कुठं गेल्या वर्षभरात व्हीएसआरची विमानं उतरली तिथला सीसीटीव्ही कॅमेरा टेक ऑफच्या आधी आणि मेंटेनन्सच्या आधी हा बघितलाच पाहिजे आणि ह्या गोष्टी खऱ्यात का हे कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज राजधानी दिल्लीमध्ये असणार आहेत। रोहित पवार दिल्लीत दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत। सुनेत्रा पवार देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत। अशातच रोहित पवारही दिल्लीला जात आहेत। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे।